स्वागत आहे मंडळी. कसे आहात आपण? मजेत ना? आजच्या भागामध्ये आपण संस्कृत मधले काही ठराविक वापरले जाणारे शब्द पाहणार आहोत, ज्याच्या शेवटी त्र आहे. तर सगळे जर आपण शब्द एकत्र म्हटले तर खूप मजा वाटते. पहिला शब्द आहे अत्र. अत्र म्हणजे इथे. वाक्य पाहूया. सा बालिका अत्र अस्ति. आता सा म्हणजे ती अर्थ माहिती आहे, बालिका म्हणजे लहान मुलगी, अत्र म्हणजे इथे मी सांगितलं, आणि अस्ति शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. मग ती मुलगी इथे आहे म्हणजे अत्र. आता तसाच दुसरा शब्द आहे तत्र. तत्र म्हणजे तिथे. अत्र म्हणजे इथे, तत्र म्हणजे तिथे. मग आता वाक्य बघूया. तत्र पुष्पाणि सन्ति. तिथे पुष्प शब्द अर्थ आपल्याला माहिती आहे, आपण मराठीतही वापरतो. पुष्पाणि म्हणजे अनेक वचन आहे. फुले सन्ति म्हणजे आहेत, तिथे फुलं आहेत. आता तिसरा जो शब्द आहे तो कुत्र आहे. कुत्र म्हणजे कोठे. प्रश्न विचारायचा असेल तर आपण विचारू शकतो. कसा? सेवफलम कुत्र अस्ति. सेवफलम आपल्याला आता शब्द दिलेला आहे. सफरचंद कुत्र म्हणजे कोठे आहे. पुढचा शब्द आहे अन्यत्र. आता अत्र झाला, तत्र झाला, कुत्र झाला. आता अन्यत्र म्हणजे दुसरीकडे कुठेतरी. अन्य म्हणजे दुसरं, अन्यत्र म्हणजे दुसरे कुठेतरी. मग गजा हा अन्यत्र भवे. हत्ती कुठेतरी आहे किंवा कुठेतरी असेल म्हटलं तरी चालेल, कारण भवेत शब्द आहे म्हणून. आता त्याच्या पुढचा शब्द आहे सर्वत्र. हा तर शब्द आपण मराठीमध्ये वापरतो सगळीकडे. अर्थ त्याचा असा आहे, वाक्य तसं आहे की ईश्वर हा सर्वत्र अस्ति. ईश्वर सगळीकडे आहे, देव सगळीकडे आहे. आता तसाच आणखीन एक शब्द आहे एकत्र. हाही शब्द आपण मराठीमध्ये वापरतो. एकत्र, सगळे जण एकत्र असले किंवा सगळेजण मिळून असले तर आपण एकत्र म्हणतो. मग शिक्षक गण एकत्र असतील. शिक्षकांचा समूह किंवा शिक्षक एकत्र आहेत, असा त्या वाक्याचा अर्थ झाला. मग आज आपण अत्र, तत्र, कुत्र, अन्यत्र, सर्वत्र, एकत्र म्हणजे जे चित्र आहे असे शब्द आपण वाक्यामध्ये कसे वापरायचे ते बघितलं. आज इथेच थांबते. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंट द्या. जयतु संस्कृतम.